हॅलो फ्रेंड्स, आज आपला हा सेकंड लेक्चर आहे ज्यामध्ये आपण MPSC ग्रुप बी ग्रुप सीच्या PYQचा अनालिसिस करणार आहे. हा पहिला पेपर आहे 2023चा. 23चा आपण पेपर घेतला आहे कारण की आपल्याला 24च्या पेपरला फेस करायचा आहे. याच्यामध्ये जॉग्राफीचा पार्ट आपण करणार आहे. जॉग्राफीला पण बरंच वेटेज येतं, 10 ते 12 क्वेश्चन येतात. 10 ते 12 क्वेश्चन म्हणजे तरी बराच मोठा वेटेज झाला. ठीक आहे, आपण आता डिस्कस करूया. पहिला क्वेश्चन आहे की भारतात धवल क्रांतीला सुरुवात कधीपासून झाली. तर भारतात हा जो आहे ना, हा PYQचा क्वेश्चन आहे. PYQचा क्वेश्चन आहे, याचा आन्सर आहे 1971. आपण समजू शकतो जेव्हा म्हणजे 65च्या पुढे जेव्हा धवल क्रांती किंवा हरित क्रांती जेव्हा होऊन राहिली होती, तो हाच पिरियड होता. तर याचा आन्सर आहे 1971, पहिला आन्सर आहे. ठीक आहे, हा PYQ मधला रिपीटेड क्वेश्चन आहे. तुम्हाला इतर बुक्समध्ये किंवा इतर नोट्समध्ये इझिली सापडून जाईल. महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागातील घर बांधणीसाठी स्थानिक दगडाचा वापर केला जातो. कोणत्या स्थानिक दगडाचा वापर केला जातो? तर महाराष्ट्रात कोणता दगड भेटतो? आपला जो संगमरवरी आहे, जांभा खडक आहे. संगमरवरी दगड तो बिलकुल नाही. जांभा खडक आहे, थोडा कोकण साईडला. ग्रॅनाइट आहे, थोडाफार ग्रॅनाइट आहे. पण बेसाल्टचा जो खडक आहे ना, तो सगळ्यात जास्त आहे. आपण म्हणतो बेसाल्ट रॉक पासून आपला डेक्कन प्लाटू बनलेला आहे. आणि ज्या गोष्टी विपुल प्रमाणात सापडत असतात त्याच गोष्टीचा वापर केला जातो स्थानिक लेवलवर. आता ग्रामीण भागात जो खडक जास्त प्रमाणात सापडेल त्याचाच वापर केला जाईल, म्हणून बेसाळ खडक त्याचा आन्सर आहे. 4 आहे आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. लोकसंख्या घनता चौरस किमीमध्ये. आता लोकसंख्या घनता म्हणजे की एका चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात. 2011च्या याच्यानुसार केलं. आता हे सिंपल हे आहेत, जोड्या लावा आहेत. आपण याला कॉमननी काढायचा प्रयत्न करू. आता बघा, इथे हे 4 हे कॉमन झालं, हे 2 कॉमन झालं, हे 1 इथे कॉमन झालं आणि 3 इथे कॉमन झालं. म्हणजे जवळपास 2 आपलं जास्त कॉमन होऊन राहिलं आणि हा 2 जास्त कॉमन, जेव्हा 4 जोड्या लागल्या आपल्या 2च्या. मग इथे आपलं कॉमन वालं जे लॉजिक आहे ते काम केलं आहे आणि कॉमननी आपण एक आन्सर काढलाय 2. तसंही आपण काढू शकतो. बा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की रिजननुसार कार्यक्रम असतो. रिजननुसार. तर बिहारमध्ये लोकसंख्या जास्त आहे, त्याच्यामुळे तिथे सगळ्यात जास्त लोक राहतील असं पण आपण लावू शकतो. झारखंडमध्ये त्याच्यापेक्षा कमी आहेत. आणि सगळ्यात कमी लोकसंख्या आपण जर कन्सिडर केली की हरियाणामधले लोक डिस्प्लेस झाले आहे. सॉरी, हिमाचलमध्ये जो हिली एरिया आहे त्याच्यामध्ये लोकसंख्येची घनता कमी राहील. म्हणजे जास्त आणि कमी जरी 2 लावले आपण तरी आपल्याला आन्सर पर्यंत येता येते. किंवा कॉमनचं तर आपलं लॉजिक आहे. आपण याच्यावर लॉजिकवरच फोकस करणार आहे. नॉलेजवाले व्हिडिओ तुम्हाला खूप सारे सापडून जातील. आता हा पण क्वेश्चन PYQ मध्ये मल्टिपल टाइम्स आलेला आहे. इट्स नॉट न्यू फॉर अस. आपल्यासाठी नवीन नाही येतो. तर सगळ्यात मोठा तुम्हाला म्हणजे साल्हेरचं पीक आपल्या म्हणजे कळसुबाई नंतर साल्हेरचा नंबर लागतो. तर सगळ्यात मोठं साल्हेरचं पीक आहे. झालं, एक आपण लावला. डी मध्ये एक एकाच ठिकाणी आहे. आपला आन्सर आला. मी याच्यामध्ये कॉमन यासाठी नाही केली कारण की हा क्वेश्चन रिपीटेडली आलाय, खूपदा PYQ मध्ये आलाय. आता महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं तरी आपण त्याचे मोठे पिक्स वगैरे तर करतो. जसं आपला अत्रेंचा जो हे आहे, एक शॉर्ट फॉर्म आहे, कसा मी दिसतो अत्रे म्हणाले, हा जो आपला शॉर्टकट आहे त्याच्यावरून आपण काढतो आणि आपण नेहमी पाठच करतो ना, कळसुबाई, साल्हेर, या सगळ्या गोष्टी. तर त्या आणि हे आपल्याला PYQ जेव्हा आपण रिपीटेडली यूज करतो ना, तेव्हा आपल्याला याचा कल्पना येऊनच जाते. ठीक आहे, याचं पहिलं आन्सर आहे. PYQ खूप कामाचे आहे. रोरो वाहतुकीची सुरुवात सगळ्यात पहिले कोणत्या रेल्वे मार्गावर झाली. आता कोणता रेल्वे मार्ग. आता रोरो वाहतुकीची सुरुवात का बरं पडणार आहे. जिथे थोडा टेरेन डिफिकल्ट आहे तिथे आपल्याला रोरो वाहतुकीची सुरुवात सगळ्यात जास्त पडणार आहे. आणि अजून एक गोष्ट, याच्यातला महाराष्ट्रातला कोणता एरिया आहे. कोकण रेल्वे महाराष्ट्रात. नॉर्थ ईस्टर्न महाराष्ट्रात नाही आहे, साऊथर्न नाही आहे, ईस्टर्न पण नाही आहे.
त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या पेपरमध्ये महाराष्ट्राला गोष्टी सगळ्यात पहिले विचारतील. ठीक आहे, म्हणून आपण कोकण रेल्वे सोबत आले. हे पण एक लॉजिक आहे. ज्या राज्याचा पेपर असतो ना त्या राज्याच्या गोष्टींचा भडीमार असतो. तुम्ही इतर राज्यांचे PSC चे पेपर बघून घ्या, तुम्हाला माहिती पडेल. आता याच्यामध्ये कोणते आहे म्हणते, नैनादेवी वगैरे, अवंती अंबाला हे जवळपास हरियाणा पंजाबच्या तेवढ्यात येते आणि अवंतीपूर तर जम्मू काश्मीर मध्ये येते. तर आपण याच्यामध्ये तर आपण याच्यानी जाऊ, थोडं कॉमन काढून पाहू. आपलं लॉजिक किती लागते बघू आपण. इथे पण कॉमन आहे, तेव्हा मल्टिपल ठिकाणी कॉमन निघून राहिले, प्रत्येक लाईन मध्ये कॉमन निघून राहिले. तर बघू आपण की कसं निघते ते. ठीक आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं की जम्मू काश्मीर अवंतीपूर अंचली गोपा हे लागते, म्हणजे जम्मू काश्मीर 3 मध्ये. ठीक आहे, दोघांमध्ये आलो आपण 50-50% मध्ये. आणि हिमाचल प्रदेश कुठे लागून राहिलं तर हिमाचल प्रदेश ऑफकोर्स पीक राहतील, मोठे मोठे पीक राहतील, नैनादेवी, त्रिलोकनाथ, तिथे पिलग्रिमेज प्रेस पण खूप जास्त आहे म्हणून हे इथे. हरियाणा आणि पंजाब, हरियाणा अंबाला हरियाणा सोबत लागते आणि पंजाब तरनताल बाबा गोपाल. ठीक आहे, आपलं 2 आन्सर आहे. कॉमननी पण निघते आपला आन्सर, पण कॉमननी मल्टिपल पेअर्स पण खूप सारे पेअर्स येऊन राहिले, त्यामुळे एखादा जरी आपल्याला माहिती असतं तर आपली जोडी लागून जाते. पण जोड्यांचे क्वेश्चन ना सोडायचे नाही, फुकटचे मार्क्स असतात. त्याच्यातच कुठे ना कुठे असते त्याचं आन्सर म्हणजे लपलेलं आपल्याला सापडते. आता चॅम्पियन सेट यांच्या वर्गनुसार महाराष्ट्रात जंगलाचे किती प्रकार, हा क्वेश्चन PYQ मध्ये आलेला आहे. फॉरेस्ट ऑफिसच्या याच्यामध्ये पण आलेला आहे, टेक्निकलच्या याच्यामध्ये पण आलेला आहे, याच्या अगोदर पण याच्यामध्ये आलेला आहे. आणि मला असं वाटते, जेवढं मला असं वाटते MPSCच्या मेन्सच्या याच्यामध्ये पण विचारलेला आहे. 6 आहेत, लक्षात ठेवा. आहे चॅम्पियन सी आणि सेट सी दोन्ही मिळून 6 होतं. असं थोडंसं ट्रिक करून लक्षात ठेवू तर 6 आहे चॅम्पियन सेट यांच्या वर्गानुसार जंगलाचे किती प्रकार आहे. एकदा हे पण विचारलं की ते चॅम्पियन सेट यांचं वर्गीकरण कशासाठी आहे, तर ते जंगलांसाठी आहे. ठीक आहे, भारतातील कोणत्या शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवीर सलग 3 वेळा स्वच्छ म्हणून झालेलं आहे. तर आपल्याला स्वच्छ सर्वेक्षण जर माहिती असेल ना तर इंदोर हे खूप वेळा स्वच्छ सर्वेक्षण आलेलं आहे. तर सलग 3 वेळा हे इंदोर आलेला आहे. करंट अफेअरचा क्वेश्चन आहे, आपण करंट अफेअर डिस्कस करू तेव्हा आपण नेट कव्हर करू. हा क्वेश्चन कॅन्सल आहे. याच्यामध्ये काहीतरी खूप सारे जिल्हे ओव्हरलॅप होऊन राहिले, म्हणजे एका जिल्ह्यातले 2 ठिकाणं असं काहीतरी होतं. रायलसीमा पठाराचे स्थान काय. आता रायलसीमा जो पठार आहे यांनी कर्नाटकाच्या रेफरन्सने विचारलेला आहे. रायलसीमा जो एरिया आहे ना तो जसं आपण आंध्र प्रदेशचं जेव्हा डिव्हिजन झालं होतं तर तेलंगणा जो मूळचा आंध्र प्रदेश आणि रायलसीमा हे पठार वेगवेगळे झाले होते. तर यांनी कर्नाटकाच्या दिशेने विचारलं तर थोडंसं ते ना असं कोस्टल लाईनला आहे आणि कर्नाटक समज इथे आहे. तर कर्नाटकाच्या कोणत्या दिशेने गेलं ते, तर कर्नाटकाच्या पूर्वेला गेलं. ठीक आहे, म्हणजे आता समज देशाचा मॅप आहे, इथे रायलसीमा आहे, इथे तेलंगणा, इथे आंध्र प्रदेश आणि रायलसीमा आंध्र प्रदेश तर एकच आहे आणि इथे कर्नाटक, इथे महाराष्ट्र. तर याच्या पूर्वेला आलं होतं. ठीक आहे, तर हे 4 आपला आन्सर आहे. पण नंतरचे क्वेश्चन ना याचे आहेत इकॉनॉमिक्सचे आहे. हो, नंतरचे क्वेश्चन इकॉनॉमिक्सचे आहे, आपण ते नंतर डिस्कस करू. तर 10 क्वेश्चन होते याचे, आपल्या जिओग्राफीचे इझी होते. PYQचा जास्त भडीमार आहे आणि रिपिटेशन पण खूप जास्त आणि काही काही बेसिक क्वेश्चन नाही, कारण की कसं हिस्ट्रीमध्ये खूप सारं तुम्ही वाचलं तरी क्वेश्चन निघत नाही, मार्क्स निघत नाही, पण जिओग्राफी असा सब्जेक्ट आहे त्यांना मार्क्स निघतात. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण त्यालाही हलक्यात घ्यायचं नाही, आपण हे पूर्ण सॉल्व्ह केलं. थँक्स फ्रेंड, आजच्या तुमच्या सपोर्टसाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक आणि शेअर. थँक्यू.